नमस्कार. आपली तुझची गाडी आली होती भाऊ. आपल्या शेडमध्ये कोंबडी फार्म आपल्या पिल्ले टाकायचे आहेत आता लवकरच. आज तुझची गाडी आली होती त्यामुळे तूस गोण्या खाली करून आणि हे बघा तूस भोगले भोगले एका ठिकाणी असे एका लाईनमध्ये 4-4-5-5 असे टाकून घेतले. इकडं आपलं कांदा लागवडचं पण झालेली आहे. या बाजूला हे बघा, ही आपली मक्का आहे आणि इकडं तूस वगैरे टाकून आपण आता रेडी केलेलं आहे. या बाजूला बघा आपले बंधू तूस पसरवत आहेत. त्यामुळे आता तूस पसरून झाली की लगेच चिक गाड लावून पिल्ल्यांची तयारी करायची. आपला एकदम सर्व काम ओके झालेलं आहे आता. अशा पद्धतीने आम्ही दोघं भाऊ तूस पसरवत होतो. हे बघा, मी पण खते घेतलं आणि खत्यानेच पसरवायला लागलो होतो, दुसरं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे खत्याने तूस पसरवली. दोघं भाऊ लटकलो आणि काय ब्रुडिंगची जेवढी जागा होती तेवढी पूर्ण तूस पसरून क्लिअर करून टाकले आम्ही. आता बाकीचे जी आहे ती आता हळूहळू पुढे करू. त्यामुळे आता आपल्या तूस पसरून झाल्यावर आता आपल्याला पिल्ल्यांची वाट बघावी लागणार आहे. आता हे एकदाचं झालं, आता पत्रे लावून रेडी करतो आम्ही. हे बघा आपलं शेड, हे बघा आपले चिकगाड आहेत. हे आता आपल्याला तिकडे स्टँड लावून उभे करायचे. अशा पद्धतीने आपलं सर्व भांडे वगैरे सर्व लावून रेडी झालेलं आहे. शेड आपली सर्व तयारी झालेली आहे. बघा अशा पद्धतीने आपलं काम झालेलं आहे आणि आपले कांदे लागवड झाली दादा. हे बघा आपण जवळपास 30 गुंठ्याच्या आसपास कांदे लावलेले आहेत. आणि हे इकडे बघा ओळं उरलेलं आहे, 3 वाफे त्यात आमचे दाजी घेऊन जाणार आहेत. त्यांना उद्या ते द्यावं लागेल. हे बघा आपली मक्का पण आली. आता मक्यावर बी कांदा लावायचा आहे भाऊ. नमस्कार.